सचिन तेंडुलकर यांच्यावर पुढील आरोप करणार आहेत एक व्यक्ती. बोलवा त्यांना. कोण आहेत पण ते? बॉलर आहेत. बॉलर. बॉलर. हा बॉल आहे. बॉलर कुठे? मीच बॉलर आहे. एवढाच सचिन सर समोर सगळे बॉलर एवढेच दिसतात. क्या बात आहे, क्या बात आहे. यार तू ठोक. बर तुमचा आरोप काय आहे यांच्यावर? हा माझा आरोप. आरोप ठेवलाय तिकडे. अच्छा तिकडे. हा त्यांना घ्या कडेवर. शाबास. छोटू बोलो. थँक्यू सर. ॲक्च्युली सर सरांना ज्या बॉलरने आउट केलं त्या बॉलरचं क्रिकेट करिअर संपलंच म्हणून समजा. बरोबर. हा आरोप आहे सर माझा. म्हणजे तुमचं संपलंय का? तुमचं तर अजून सुरू पण नाही झालं. नाही म्हणजे तुमचं कसं संपलं? मी नवीन जवलोस्की टीम कडून खेळायचो सर. कुठल्या? जवलोस्की. अच्छा एक वेगळा देश आहे. हा. तर तिकडे सर मी टॉपचा विकेट टिकर होतो सर. बर सर त्या दिवशी आनंदाचा क्षण होता. माझ्या बायकोचा बर्थडे होता सर. मी बायकोला बोललो, बोल तुला काय पाहिजे. बायको बोलली सचिन तेंडुलकरची विकेट. मग मी पण सुटलो. घेतली ना भाऊ त्या दिवशी विकेट. नाही पण खरा प्रॉब्लेम सुरू झाला तो 2 दिवसानंतर. काय? दुसऱ्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. आणि त्याही दिवशी मॅच. सरांनी असा धो धुतला मला. डायरेक्ट डिवोर्स. बायको सोडून गेले सर. ओलंगा असं कित्येक बॉलरचं झालं असणार सर. तेव्हा मॅग घरात राहिलो. तेव्हापासून मॅग घरातच राहिलो. ओय गुरु नीचे उतर. सर हे खरं आहे का सर? असं म्हणजे तुम्ही असं दनादन हाणलेत संपवलीत? नाही त्याला सोडून वगैरे सगळे गेले. मला नक्की क्लिअर करायचं की कंप्लेंट आहे की कॉम्प्लिमेंट आहे. काय सर मुळात थँक्यू सर. मुळात थँक्यू. त्यामुळे कहेना पण बायको सोडून गेली. पण मला घरी जायचंय त्यामुळे ह्याच्या पुढे मी काय बोलणार नाही. लेकिन जाने से पहले एक और आरोप है सर. वो पूछना चाहूंगा कि आपकी मिसेस का ये कहना है की घरामध्ये हे नसती उठा ठेव करतात. म्हणजे सध्या घरामध्ये असताना इकडची फ्रेम उचल इकडे लाव, इकडचा सोफा इकडे कर. आणि स्वतः परफेक्शनिस्ट असल्यामुळे तो खिळा सुद्धा स्वतः मारायचा. तो असाच पाहिजे तसाच पाहिजे. त्याच्यामुळे बाकीच्यांना त्रास होतोय सर. काय सांगाल? रिटायर झालो होतो ना. जेव्हा क्रिकेट खेळत होतो त्याला ऑलवेज बॅट इकडनं तिकडनं रिपेअर करणं किंवा ग्लाव्सवरती एक्स्ट्रा पॅडिंग लावणं आणि ते सगळं बंद झालं. मग काहीतरी करायला पाहिजे होतं. घरात बायकोला सवय नव्हती एवढी की 24 वर्षामध्ये मी रेग्युलर क्रिकेट खेळायला जायचो. तेव्हा थोडा पीस असायचा. पण एकदम सडनली 24 तास मी समोर दिसायला लागल्यानंतर बोले ओके जाऊन ते फ्रेम्स वगैरे ॲडजस्ट कर. ते करायला लागलं. वाह छोटू इधरा. एंड का शेर जो है वो तेरे ऊपर है, बॉलर के ऊपर. मेरा यही कहना है तलवार को हाथ लगाओगे तो कट जाओगे. तलवार को हाथ लगाओगे तो कट जाओगे. आग से खेलोगे तो जल जाओगे और सचिन से भिड़ोगे तो बिना साबुन धुल जाओगे. असू द्या काय हरकत नाही सर. तुम्ही इथं आलात तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिलीत फार बरं वाटलं. पण कसं आहे सर शेवटी कोर्ट आहे. कोर्ट म्हटल्यावर आमची जबाबदारी असते काही ना काही शिक्षा द्यायची. एक सर छोटीशी शिक्षा आहे तुम्हाला. म्हणजे काय प्रत्येकाची इच्छा असते की आपण सचिनला एकदा बॉल टाकावं आणि तो बॉल प्रेक्षकांची पण इच्छा असते की आपल्याकडे एकदा सचिनचा बॉल यावा आणि आपण कॅच पकडावा. आहे ना सगळ्याची इच्छा असते की नाही. सर एक पिंग पॉंग बॉल आणणार आहे. तुम्ही इथं उभे राहा. आमचं लेकरू एक एक बॉल टाकणार ते तुम्ही प्रेक्षकात ओढवा सर. पण अट एकच आहे. 3 बॉल टाकले जाणार फक्त आणि कॅच घेतला गेला पाहिजे. बघूया कोण कॅच घेतो.
सर्वसामान्य घरातला मराठमोळा मुलगा ते भारतरत्न क्रिकेटर सचिन तेंडुलकर, हा प्रवास फार मोठा आहे आणि या प्रवासामध्ये खूप गोष्टी तुम्हाला मिळाल्या, खूप गोष्टी मिस पण कराव्या लागल्या असतील. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मिस कराव्या लागल्या? क्रिकेट खेळायला लागलो 11व्या वर्षी. 12व्या वर्षापासून मी ट्रॅव्हल करायला लागलो, फॅमिलीपासनं थोडा दूर राहायला लागलो. त्यानंतर ज्यावेळेला इंडियाला खेळायला लागलो, थोड्या टूर्सचं जे ड्युरेशन असतं ते थोडं लांबत गेलं. कधीकधी आधी सुरुवातीला 10 दिवस किंवा 2 आठवडे बाहेर असायचो. इथे नंतर 6 आठवडे 8 आठवडे वगैरे बाहेर राहायला लागायचं, कधीकधी त्याहूनही जास्त. माझ्या मुलांचे वाढदिवस किंवा माझी वेडिंग ॲनिव्हर्सरी, माझ्या आईचा वाढदिवस, अशा बऱ्याचशा गोष्टी मिस केलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला आपल्याकडे एवढे सण असतात, त्यावेळेला सुट्टी नक्की असते, पण आम्हाला कधी ती सुट्टी नसते. आम्ही ऑलवेज ज्यावेळेला तुम्हाला सुट्टी त्यावेळेला आमची मॅच एवढं नक्की. आणि आम्ही आनंद घेतला मॅच खेळण्यात. मी कंप्लेंट करत नाही आहे अजिबात, कारण तुम्हाला मॅच पाहून आनंद मिळत होता आणि मला मॅच खेळून आनंद मिळत होता. मी म्हणतो की एक ड्रीम असतं, ते ड्रीम तुम्ही चेस करायला हवं. आणि ते ड्रीम चेस करताना तुम्हाला काही काही गोष्टी करायला लागतात. तर कधीच असं म्हणू नये की मी एवढं सॅक्रिफाईस करतो आहे. तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी काही काही गोष्टी आयुष्यात करायला लागतात. वा वा. सर म्हणाले की सण समारंभ असताना सुद्धा त्यांना खेळावं लागायचं. मला एवढंच म्हणावंसं वाटतं, तुम्ही टेलिव्हिजनवर जेव्हा जेव्हा असायचं तेव्हा आमच्यासाठी सण असायचा. तो आमच्यासाठी सण होता. सर, क्रिकेटमध्ये तर तुम्ही खूप शिस्तप्रिय आहात, शांततेत खेळता, पण क्रिकेटच्या आधी आणि क्रिकेटच्या नंतर जी ड्रेसिंग रूम असते त्यात भरपूर धमाल चालत असेल. आणि तुमची ज्या काळातले मित्र होते आत्ताचेही असतील, तेव्हाची टीम तर आवली होती सगळी. काहीतरी किस्से आम्हाला ऐकायला आवडतील सर. अनेक मस्तीखोर लोक होते टीममध्ये, अजूनही आहेत, ज्या करंट टीममध्ये पण आहेत मस्तीखोर लोक. एक फनी गोष्ट सांगावी तर ती ऑस्ट्रेलियन टूरवरती घडली होती. मला सौरव गांगुली येऊन धरेल नक्की उद्या, मला म्हणजे हे कशाला सांगायची गरज होती. पण सौरव गेला बाथरूममध्ये. अनेक तिकडे वॉशरूम्स होत्या तिकडे, आणि जिकडे सौरव बरोबर गेला आणि दरवाजा बंद केला, मी सहवागला बोललो जरा इकडे आपण काहीतरी मजा करूया. तर सहवाग मला सारखा विचार काय करायचं काय करायचं. मी म्हणलं तू फक्त तोंड बंद ठेव, आधी माझा शर्ट आहे ना ह्याच्याबद्दल आपण बोलूया थोडं. आणि जे शोलेमध्ये जेलमध्ये जो होता, जेल में सुरंग म्हणून, तो थोडा रोल आम्ही केला इकडे. सहवाग मला विचारायला लागला की ना हा शर्ट तुझा एकदम सुपर्ब आहे, ही क्वालिटी तर आम्हाला कुठे बघायला मिळतच नाही. आणि नेमका आमचा कोइन्सिडेंटली तिघांचा कॉन्ट्रॅक्ट एकाच कंपनीबरोबर होता. तर मी बोललो की माझी अट होती त्या कंपनीला की माझ्यासाठी स्पेशल बनवून यायला पाहिजे आणि ते दुसऱ्या कोणाला देता कामा नाही. मला फोन यायला लागले इंडियाहून की तू सौरवला काय सांगितलेस, तू सौरवला काय सांगितलंयस म्हणून. तो म्हणतो की मी तोच टी शर्ट घालीन जो सचिनला तू दिलेला आहेस. तो थोडक्यात प्लॅन वर्क.